आणि त्यामुळे शिक्षण संस्था कशी चालवायची असा यक्ष प्रश्न ज्या शिक्षण संस्था भ्रष्ट मार्गाने पैसे गोळा करत नाहीत त्या सर्व शिक्षण संस्थांसमोर आहे, तसा तो आपल्याही शाळेसमोर आहे. आम्ही जेव्हा शिकत होतो 1970 साली त्यावेळेला वर्गात 30 विद्यार्थी असायचे. ज्या वर्गात मी बसायचो त्याच वर्गात माझी मुलगी बसत होती, पण तिच्या वर्गात 60 विद्यार्थी होते. माझा मुलगा त्याच्यानंतर कधीतरी त्याच वर्गात बसायला लागला, त्याच्या वर्गात 70 विद्यार्थी होते. एका वर्गखोलीची क्षमता आम्ही 25-30 विद्यार्थी बसायचो त्यावेळेला मागे एक 2-4 बाग घालण्यापुरती जागा शिल्लक असायची. ते सगळे बाग जरी जमेस धरले तरी 40, 45, 50च्या पुढे नाही. त्या वर्गखोलीत आता 70 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो, कारण 70 विद्यार्थ्यांना एकच शिक्षकाने शिकवलं तर सरकारचा एका शिक्षकाचा पगार वाचतो. पण एका विद्यार्थ्याचा किंवा एका शिक्षकाचा पगार वाचवण्याच्या नादात सरकारने विद्यार्थ्यांवर काय प्रसंग ओढवतायत न त्याचा विचार केला, न शिक्षकांना काय अडचणी येत आहेत याचा विचार केला. पण त्यांच्या आर्थिक मर्यादा असल्यामुळे त्यांनी असा विचार करावा किंवा ते करतील याची शक्यता फार कमी आहे. सतीश चव्हाणने किती लावून धरलं तरी त्याच्यासारखे ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी रिप्रेझेंट करणारे फक्त 4-5 आमदारच असतात. आपल्या सुदैवाने आता ग्रॅज्युएट झालेले अनेक आमदार असतात, पण ग्रॅज्युएशन नंतर शिक्षण क्षेत्राचा विचार फक्त व्यवसायापुरताच ते करतात. त्याच्या पलीकडे जाऊन विचार शिक्षण क्षेत्राचा मूलभूत करण्याची क्षमता सरकारमध्ये आता राहिलेली नाही. आणि त्याचमुळे माजी विद्यार्थ्यांचा या सगळ्यातला सहभाग हा अतिशय महत्वाचा ठरणार आहे. याचा अर्थ आपण शिक्षण संस्थेला जी ग्रँट गव्हर्नमेंट देत नाही ती आपण द्यायची असा होत नाही, आणि तशी ती शक्यताही नाहीये. पण या शिक्षण संस्थेला आपण एवढं सक्षम करू शकतो का की कुठल्याही भ्रष्ट मार्गाचा अवलंब न करता ते इतकी फी कमवू शकतील, इतकं उत्पन्न निर्माण करू शकतील की ज्यामुळे हे सगळे खर्च त्यांना सहजपणे निभावताच येतील असं नव्हे, तर भविष्याचा वेध घेऊन काही योजना आखता येतील आणि त्याप्रमाणे आपल्या शाळेच्या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्याच्यात बदल करता येईल. हे जर आपण आपल्या शिक्षण संस्थेला देऊ शकलो तर भिकाऱ्याला एक वेळचं जेवण देण्यापेक्षा त्याला कुऱ्हाड वापरायला शिकवणं, हे जसं आपण लहानपणी एका गोष्टीतनं वाचलं होतं तेच मोठ्या प्रमाणात आपण सगळे मिळून करू शकू. विद्यार्थ्यांकरता स्कॉलरशिप देणं, पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला बक्षीस देणं, एखादी वर्गखोली बांधून देणं, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं, हे जसं आवश्यक आहे त्याही पेक्षा जास्ती आवश्यक आहे ते नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षकांची क्षमता वाढवणं. 30 विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकाचा आवाज पोचू शकत होता, 70 विद्यार्थ्यांपर्यंत तो कसा पोचावा? आणि शिक्षक जर ओरडून बोलायला लागला शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत त्याचा आवाज पोचावा म्हणून, तर सकाळी 7ला सुरू झालेल्या शाळेत दुपारी 12 वाजता त्या शिक्षकाची काय अवस्था व्हावी? याच्यावर मात करणारं तंत्रज्ञान उपलब्ध आहे, पण ते आमच्या दुर्दैवाने आज शाळेत येऊ शकत नाही, कारण शाळेकडे तसं तंत्रज्ञान आणून देण्याची क्षमता असलेले प्रशिक्षित असा स्टाफ नाही, बजेट नाही. पण तुम्ही आम्ही ते निश्चितपणे करू शकतो. एकदा बीएड झालं आणि शाळेत शिकवायला लागलं की शाळेतला वर्कलोड, त्याचबरोबर सरकार जी इतर कामं देतात ती, परीक्षेची कामं आणि स्वतःचा संसार, या सगळ्यात आमचा शिक्षक गुंतून पडतो. तुम्ही आम्ही 25-30 जण होतो म्हणून आजही व्याहळकर सर आमची नावं स्पष्टपणे घेऊ शकतात. इतक्या वर्षानंतर आम्ही भेटल्यानंतर
ते अगदी नावाने ओळखतात. पण आज जर शिक्षकाला विद्यार्थ्यांना नावानिशी ओळखायचं असेल तर त्याला त्याच्या मेंदूला किती ताण द्यावा लागेल याचा नुसता विचार करा. शाळेतली विद्यार्थी संख्या दुपटी तिपटीने वाढलेली आहे आणि बसण्याची व्यवस्था इतकी अपुरी पडते की विद्यार्थी शांतपणे शाळेत बसू शकत नाही. आणि ते शाळेत शांतपणे बसू शकत नाहीत, शिकू शकत नाहीत, म्हणून पालक म्हणून आज आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना शाळा संपल्यावर तितकेच तास ट्युशन क्लासेसना पाठवतो. माझ्या लहानपणी मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा ट्युशन क्लासला फक्त वर्गातला विद्यार्थी जायचा. आता ट्युशन क्लासला फक्त विद्यार्थी जात नाही अशी परिस्थिती आहे. विद्यार्थी म्हणून आम्हाला शाळेविषयी काही आहे, पालक म्हणून आमच्या काही कर्तव्य आहेत की नाही? का आमचं कर्तव्य फक्त त्याला ट्युशन क्लासला पाठवल्यानंतर संपतं? त्याला ट्युशनला का जावं लागतं? माझ्या काळात जर जावं लागत नव्हतं तर आता का जावं लागतं याचा विचार आम्ही करणार आहोत की नाही? आणि मग त्याच्यावरचे जी काही सोल्युशन्स आहेत ते आम्ही शोधून काढण्याचा प्रयत्न करणार आहोत की नाही? हा मूळ मुद्दा आहे. 4 वर्गखोल्या बांधून दिल्या तर प्रश्न सुटणार नाहीये. त्या वर्गखोल्यांच्या आत काय घडतं याच्यात जोपर्यंत आपण डोकून पाहत नाही आणि ते बदलण्याचा प्रयत्न आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत माझी विद्यार्थी म्हणून आपण शाळेचं ऋण फेडणार नाही. ऋणानुबंध जरूर निर्माण करू पण ऋण फेडता येणार नाही असं मला स्वतःला वाटतं. संक्षिप्त करू शकाल? जरूर. त्यामुळे शाळेचं ऋण फेडण्याकरता जी माझी विद्यार्थी संघटना आपण बांधतो आहोत, या संघटना बांधत असताना भविष्याचा वेध घेणारी ही संघटना असावी आणि भविष्याचा वेध घ्यायला शाळेला सक्षम करणारी ही संघटना असावी असं मला वाटतं. मीही या संघटनेचा एक भाग आहे. त्याकरता माझं जे काही योगदान असेल ते मी निश्चित देईन आणि आपल्यापैकी प्रत्येक जण हे योगदान देईल याच्याविषयी माझ्या मनात कुठलाही संशय नाही. परत एकदा व्याहाळकर सरांना अभिवादन करून, सर्व गुरुजनांना अभिवादन करून आणि येणाऱ्या वर्षाकरता आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. राम सर, वेळेअभावी आपल्याला थोडं मी बोललो, क्षमस्व. मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता असते की आपले शिक्षक हे शाळेमध्ये तर आपण बघतो पण घरी कसे असतात. जसे ते शाळेत एक शिक्षक म्हणून असतात तसेच ते घरी पण वावरतात का? त्यांचं लहानपण कसं गेलं? त्यांना काही छंद असतात का? श्रोत्यो, राजेंद्र गोडबोले आणि गीता देशपांडे हे आपले दोघे मित्र आज आपल्या व्याहाळकर सरांशी एक सुसंवाद आपल्याला घडवून आणणार आहेत. दृकश्राव्य माध्यमातून सरांना बोलतं करण्याचा एक प्रयत्न यांनी केलेला आहे. मला खात्री आहे हा प्रयत्न तुम्हाला सगळ्यांना आवडेल. मी श्री राम भोगले आणि सौ व्याहाळकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी सरांच्या संवादाचा खाली बसून जास्त चांगल्या प्रकारे आस्वाद घ्यावा. आणि राजेंद्र आणि गीता यांना विनंती करतो की तुमच्या हातात आता सूत्र देऊन सरांना आमच्या समोर प्रकट करावं. टाळ्या वाजवून तुम्हाला एकदा एनकरेज करू का? आपण सरांची कशी विकेट घ्यायची विचार विकेटची मॅच नाही असे अवघड प्रश्न विचारू की सरांना बोलतच नाही. सरांनी आपल्याला खूप सोप्या पद्धतीने गणित शिकवलं. हे बघ एक सेकंद थांब. मराठी व्याकरणातील गणित प्रमेयाद्वारे आपण कशी सोडवली? गवळे मॅडमची मुलाखत नाही आज, व्याहाळकर सरांची आणि गणित शिक्षकांची मुलाखत आहे. त्याच्यामुळे थोडंसं जरा सरांना सोपं नाही करत. अरे संयोजक कोण आहे इथं? म्हणजे मला काय कळत नाही काय चाललेलं आहे. काय विकेट घेणं वगैरे हे काय चाललंय? आम्ही 800 दोघं विद्यार्थी. नाही असं गणिताचं कसं काय? क्रॉस करायची सवय पण डायरेक्ट मुलाखत
त्यामुळे थोडस तरी हरकत नाही, आपण सोपे प्रश्न विचारूया. तर थोडेस नाही, सगळेच सोपे प्रश्न विचारले असं मला वाटतं. गेस पेपर देणार गेस पेपर देणार असेल तर आपण सोपे विचारूया. मग तुला अवघड विचारायला पाहिजे. गेस करता येतो तो अवघड. ते अवघड नाही, मी आता सोपे म्हणतोय, तो अवघड म्हणते. ठीक आहे, सोप्या सुरुवात आणि अवघडापर्यंत. ठीक आहे, तर लोक म्हणतील वकील भांडायला लागले. आपण प्रश्न मुद्द्याला येऊयात. सरांना आपण प्रश्न विचारूया. सर, आता सगळ्यांनाच आम्हाला उत्सुकता आहे, कारण आमचं बालपण कसं गेलं होतं आम्ही सांगणार नाही, पण आपलं बालपण कसं होतं, त्यावेळेला कोण कोण आदर्श होते हे खरंच आपल्या तोंडातून आम्हाला ऐकायचंय. अगदी लहानपणी साधारणपणे त्याचे मी 2 भाग केलेले आहेत. एक तर 4थी पर्यंत आणि नंतर मग पुढचं जे शिक्षण झालेलं आहे ते जालन्याला मिळालेलं आहे सरस्वती मध्ये. परंतु लहानपणी जे शिक्षण माझं झालं तर ते लहानपणी माझ्या गावी मी शिकायला होतो. घनसांगवी असं गाव, आडवळणीचं गाव, अशा ठिकाणी माझं शिक्षण झालं. ते जालना जिल्ह्यातलं असं जे घनसांगवी आहे तिथं माझं शिक्षण झालं. त्या ठिकाणी आता ते मी आधी ठरवलं होतं की फार काही खरं सांगायचं नाही त्यामधलं. परंतु ज्यावेळेला माझ्या आईची मुलाखत घेतली त्यावेळेला तिनं असं सांगितलं की मला भीती होती की हा माझा मुलगा डाकू वगैरे होतो का काय, अशा पद्धतीनं तिनं सांगितल्याबरोबर मला सगळंच माझं ते जे सांगायचं होतं ते बदलावं लागलं, कारण ते रेकॉर्ड झालं त्याचं. सुरुवातीला माझे जे मित्र होते अर्थातच ते मित्र म्हणजे निरनिराळे 18 पगड जातीतले माझे मित्र. मी खेड्यामध्ये राहिलेलो. आमचे छंद म्हणजे पोहायला जायचं. खूप मोठी नदी होती, जोड नदी म्हणायचो. तिथं त्या डोहामध्ये उड्या मारायच्या, आतमध्ये जायचं आणि खेकडे वगैरे पकडायचे तिथं त्यावेळेला. म्हणजे माझे मित्र, त्यांची नावं जर सांगितली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. सगळ्या प्रकारचे ते मित्र, म्हणजे जमण्या होता एक, मर्जा, त्यानंतर धायताचा दत्तू, त्यानंतर सुताराचा बाबू, म्हणजे असे जे पोरं होते. आणि इथं पण आलेला एक तो भांडास म्हणून आहे, त्याला मी आता इथं आल्यानंतर भांडास म्हणतो, पण मी भाण्या म्हणायचो त्याला त्यावेळेला. ज्यावेळेला खूप पावसाळा वगैरे असायचा. मला काय म्हणायचं लहानपणी? काय लहानपणी तुम्हाला काय म्हणायचं? मला कमड्या असं म्हणायचं. ते काय मला काही कळलं नाही ते, पण अशा पद्धतीनं ते बोलायचे. तर छंद म्हणजे आमचा पावसाळ्यामध्ये ज्यावेळेला नदी पोहून जायचं त्यावेळेला बैलाच्या शेपटीला असं धरायचं आणि पुरामध्ये जायचं, म्हशीवर बसून फिरायचं, सूरपारंब्या, भोवरे खेळणं, अशा पद्धतीचे आमचे खेळ होते. असं ते रम्य बालपण आमचं गेलं. आपण बघूया सर, लहानपणी आपली शाळा, मुख्यत्वे घर आपलं कसं होतं, लहानपणी सरांचं घर कसं होतं, आम्ही घनसावंगीला आपल्याला घेऊन जाणार आहोत, तर आपण पाहूया जरा. आता पडलेलं आहे हे वडील. हा, आई माझी आई वडील, आई माझी आई आहे, आईचे सध्या इथे आहेत, सध्या आलेले आहेत. खोडे केले बंड होते जास्त करतात होते ते बरे पोरग चांगले निघत. मी म्हटलं हे पोरग डाकू तर नाही निघायचं. खरंच चांगलं वाऱ्याचा वाल्मिकी झाला का सर? नाही माहिती, पण बदल मात्र झाला, नक्कीच बदल झाला यामध्ये. हे सगळे सरांचे मित्र आहेत. म्हणजे ज्यांच्याबरोबर कुस्ती खेळतात ते हेच का? यांच्याबरोबर आम्ही फिरायचो, कुस्ती खेळायचो, पोहायला जायचो, सूरपारंब्या खेळायचो, पाट्या खेळायचे. माझे मित्र आहेत जवळचे बसलेले तिथं. आज अशा परिस्थितीत आहे. सर, आजकाल आपण पाहतो की आजच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी वेगवेगळे आकर्षण शाळेत असतात. आपण लहानपणाच्या शाळा जर पाहिल्या, आपल्या नर्सरीच्या शाळा जर पाहिल्या, तर मुलांनी शाळेत यावं म्हणून खूप आकर्षणं आजकाल शाळेत ठेवलेली असतात. आणि एवढं सगळं करूनही मुलं शाळेत जातीलच काही याची काही गॅरंटी नसते. तुमची शाळा कशी होती? आमच्या शाळेत त्यावेळेस जे वातावरण होतं ते काही फार असं आनंददायी वगैरे अशा प्रकारचं नव्हतं. घरी त्रास व्हायचा वडिलांना, आणि
त्यावेळेस ते मास्तर किंवा शिक्षक म्हणजे जमदग्नीचे अवतार, म्हणजे ती परंपरा कायम राखणारे दुर्वास ऋषींचे अशा पद्धतीचे असे शिक्षक, त्यांची परंपरा कायम ठेवणारे. आणि म्हणून